13 नंबरचा प्रश्न सॉल्व करायचा सगळ्यांनी. 13 नंबरचा क्वेश्चन. ही एक विषम संख्या आहे, त्यापुढील 7वी समसंख्या कोणती? तुम्ही ABCD मधील ए सेंड करू शकता, सेंड करायची आवश्यकता नाहीये. ही एक विषम संख्या आहे, पुढील म्हटलेले तर प्लस येणार आहे. 7वी समसंख्या कोणती? करा सेंड आन्सर. फरहान म्यूट करा. कार्तिकी नाहीये. सार्थक बरोबर, दुर्वा बरोबर. अजय नाहीये, तुझंही बरोबर. मंथन नाहीये, आनंदी बरोबर. सगळ्यांनी म्यूट ठेवायचं आहे. संस्कार. बघा, ही विषम संख्या विचारली कोणती तुम्हाला? सम विचारली, म्हणजे एकसारखं आहे का? सम आणि विषम हे एकसारखं नाहीये. याची दुप्पट तर तुम्हाला करायचीच आहे. एकसारखं नसल्यामुळं काय करायचं? 1 वजा करायचं, म्हणून +13, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. काय अडचण आहे का कोणाला? चला पुढचं घ्या. 14 नंबरचा प्रश्न. एकक स्थानी 1 असणाऱ्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? एकक स्थानी 1 असणाऱ्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? चला सेट करा मला आन्सर. सार्थक बरोबर, अरफान बरोबर, दुर्वा बरोबर, फरहान बरोबर, राजकुमार बरोबर. अजय बरोबर, आनंदी बरोबर. आपलं काय चाललेलं आहे? विषम संख्या, मूळ संख्या, समसंख्या. प्रश्न क्रमांक 14वा. बऱ्याच जणांनी ऑप्शन 1 दिलेला आहे आणि 1 हे उत्तर बरोबर आहे. आता आपण काउंट करूया कोणत्या मूळ संख्येत. सगळ्यांच्या मूळ संख्या पाठ आहेत. तर 1 नाहीये, युनिट प्लेसला 11 आहे, 21 आहे, 31 आहे, 41 आहे, 51 आहे, 61 आहे, 71, 81 आणि 91 एवढ्या संख्या असतात आणि 1 एवढ्या संख्या असतात. त्यातल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? तर मूळ संख्या कोण कोण आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4, 5. तर टोटल 5 संख्या आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 1. म्यूट करा रे बाळांनो. प्रचिती म्यूट कर. आता हे थोडंसं बघितलं की पाठ होऊन जातं आपलं. चला पुढे प्रश्न आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे. एकक स्थानी 9 असणाऱ्या 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? आता फक्त मूळच घ्या, तुमच्या पाठेत मूळ संख्या, आणि त्यांची बेरीज करायची. 1 ते 100 पर्यंत युनिट प्लेसला एकक स्थानी 9 असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? 15 नंबरचा क्वेश्चन आहे. दुर्वा सार्थक बरोबर, अरफानचं पण बरोबर आहे. संस्कार तुझंही बरोबर आहे. खूप छान बाळांनो, खूप छान प्रयत्न करताय तुम्ही. आनंदी खूप छान बाळा. अजय व्हेरी गुड. सिद्धेश, समृद्धी जरा लक्ष देऊन करा. आणि संस्कार, उत्तरपत्रिका ओपन करून ठेवली का? नाही सर. ओके. समृद्धी पुन्हा प्रयत्न करा.
प्रचिती बरोबर, फरहान बरोबर, राजकुमार बरोबर. चला मी घेतो आता, घेऊया. बघूया आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. आपली 9 घेता येणार नाही, 19 घेता येईल कारण 19 ही मूळ संख्या आहे. 29 घेता येईल, मूळ संख्या आहे. 39 घेता येणार नाही, 13च्या पाड्यात आहे. 49 नाही घेता येणार, 59 घेता येईल, 69 घेता येणार नाही, 79 घेता येईल, 89 घेता येईल, 99 घेता येणार नाही. आणि यांची बेरीज आपल्याला आता करायची आहे. तर सगळेच 9 आहेत, तर 1 2 3 4 5 9 5 45, हातचे आले 4, 4 5 6 7 आणि 5 12 आणि 7 19 आणि 8, 19 आणि 8. काय चुकलं का माझं? 9 5 1 2 3 4 5 9 5 5 हातचे आले 4, 4 5 6 7 आणि 5 12, 12 आणि 7 19, 19 आणि 8 27, 275. इकडे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 हे यायला पाहिजे होतं. मंथन बरोबर, राजकुमार, फरहान, प्रचिती बरोबर. समजलं का सर्वांना हे? चला म्यूट करा. पुसतो हा. चला 16 नंबरचा प्रश्न आहे बघा बाळांनो. 3 13 23 33 43 53 म्हणजे युनिट प्लेसला 3 असलेल्या संख्या आहेत. यातील संयुक्त संख्येची, यातीलच घ्यायच्या संयुक्त संख्यांची बेरीज किती. चला करा, तुम्हाला थोडा वेळ देतो मी. 16 नंबरचा प्रश्न सेंड करा मला. प्रचिती शब्बास, सार्थक बरोबर. प्रचिती, भक्ती म्यूट कर बळा. प्रचिती, सार्थक, दुर्वा आणि फरहान बरोबर आहे. फक्त संयुक्त, मूळ घ्यायच्या नाहीत. प्राईम नंबर काउंट करायचे नाहीयेत. संयुक्त संख्या घ्यायच्या. कसल्या संख्या घ्यायच्या? संयुक्त घ्यायच्या. संस्कार बरोबर, फरहान बरोबर, भक्ती बरोबर आहे. अजय इंगळे काय सेंड केलं मला समजलं नाही तुझं. राजकुमार चूक, इंगळे चूक. आनंदी बरोबर आहे. सिद्धेश चूक आहे तुझं. राजकुमार चूक आहे. चला टाइम झालेला, टायमर इन्क्रीज करू का मी याच्यामध्ये? ठीक आहे, तर मी टायमर पुढच्या एक्झाम्पलला इन्क्रीज करतो. राजकुमार बरोबर आहे. अरू पण चूक आहे. समर्थ बरोबर आहे. चला आपण काय करूया, मूळ संख्या घ्यायच्या नाहीत आपल्याला. ही मुळे, ही मुळे, ही मुळे, ही मुळे, ही मुळे, ही मुळे, ही पण मुळे. राहिलं कोण? 33, 63 आणि 93 राहिला. सगळे 9 वालेच आहेत. 3 त्रिक 9, 9 9 18, 6 आणि 3 9 9 18. तर 189 हे तुमचं आन्सर यायला हवं होतं. तुम्हाला बेरीज सांगितली तर बेरीजच करायची. काय अडचण आहे का कोणाला? चला जाऊया पुढे. बघा किती सोपे प्रश्न असतात, खूपच सोपे प्रश्न असतात. चला मी अगोदर घड्याळ इन्क्रीज करतो. स्टॉपवॉच याला नेतो या कोपऱ्यात. स्टॉपवॉच करावं लागेल आणि याला करतो थोडंसं झूम. खूपच मोठं झाला. पुन्हा इन्क्रीज करतो. याच्यापेक्षा छोटा होत नाही. चला 17 नंबरचं बघा.
स्टार्ट आहे तुमचा टायमिंग. 17 नंबरचा क्वेश्चन सेंड करायचा आहे मला. सार्थक, प्रचिती आणि दुर्वा, फरहान बरोबर आहे. समर्थ, भक्ती बरोबर आहे. खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्याची जोडी नाहीये? जोडी जोडमूळ संख्याची नाहीये. मंथन चुकलाय. आनंदी बरोबर आहे. अजय बरोबर. संस्कार बरोबर. भक्ती बरोबर. राजकुमार चूक. आनंदी बरोबर आहे. विराज बरोबर आहे. आता जोडमूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्यामध्ये एकतर त्या दोन्ही मूळ पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक पाहिजे. कितीचा फरक पाहिजे? 2चा फरक पाहिजे. भक्ती, ए भक्ती बाळा, डोळ्याला काय लावून घेतलं? अनम्यूट कर. काय लागलं? झोपेतून पडले बेडवरून काल अरे रात्री. बापरे, छान पडले की. मग अवघड झालं. थोडंच लागलंय ना? हो. ठीक आहे, करा, म्यूट करा. चला, ऑप्शन नंबर 1 हे आन्सर बरोबर आहे का? तर ह्या मूळ आहेत, ह्या पण मूळ आहेत, ह्या पण मूळ आहेत आणि इथे फरक 2चा आहे. इथेही फरक 2चा आहे. इथेही फरक 2चा आहे. इथे फरक मात्र 1चा आहे. आणि 1चा फरक असेल तर त्या जोडमूळ नसतात. कोण सांगेन मला की जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? 1 ते 100. 8. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येचे किती जोड्या आहेत? 8. खालीच प्रश्न आहे बघा, लगेच प्रश्न खाली आलेला आहे. बरोबर आहे बाळांनो, बरोबर आहे. 8 आहेत. खाली लगेच प्रश्न आहे तुमचा. चला, आता तो प्रश्न झालेलाच आहे, कारण आता मी तुम्हाला विचारला म्हटल्यानंतर 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या किती जोड्या आहेत? 8. कोण सांगेल का मला किती 8 जोड्या कोणत्या आहेत? सर मी. सांगा. एक जण सर मी. एक जण सांगा. सर मी सांगू. सांगा. 2, 3, चुकलेलं 5, आहे. 6. थांबा, तुम्ही चुकलाय. दुसरा विद्यार्थी. सर मी सांगू. हा, सांग. दुर्वा. सर मी सांगू. दुर्वा 3 सांगते. व हा, 3 व 5 5. व 6. दुसरी 11 आहे व 13. 5, 7. तिसरी आहे 11, 13. चौथी 17, 19. 17, 19. बाकीच्यांनी लिहून घेतले तरी चालतील. हा, पाचवी 29. 29, 31. 41, 43. 41, 43. शब्बास. 59, 61. 59, 61. 71, 73. शब्बास. 71, 73. अतिशय अचूक असं सांगितलेलं आहे दुर्वानी. दुर्वासाठी एकदा टाळ्या होऊ जाऊ द्या. तुमच्या तुम्हीच वाजवा, काही हरकत नाही. आता वर्गात नाही आपण. तर 8 या जोड्या आहेत आणि या पाठ असायला हव्यात. ओके सर तिथं 23 राहिलाय. बाळा, 23 नाहीये बाळा. 23 नाहीये, कारण 2चाच फरक लागतो, जास्तचा फरक लागत नाही. ह्या जोड्याचा एखादा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला काय होईल, हे ज्याचं पाठ नसेल त्याला पाठ करता येईल. जोडमूळ संख्या आहेत ह्या 1 ते 100 मधल्या. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. 8. ठीक आहे, जाऊया. चला, 19 नंबरचा प्रश्न आहे. 19 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सेंड करा मला तुम्ही. दोन मूळ संख्याच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असेल त्या संख्यांना टिंबटिंब संख्या म्हणतात. खूपच छान प्रश्न आहे. दोन मूळ संख्याच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असेल त्यांना टिंबटिंब म्हणतात. दुर्वा, शर्वरी, भक्ती बरोबर आहे. संस्कार, आनंदी बरोबर आहे. अरफान, बाळ पुन्हा प्रयत्न कर. प्रचिती बरोबर. मंथन चूक. मंथन पुन्हा प्रयत्न करा. अजय बरोबर. चला, सोपा प्रश्न आहे, वेळ घालवत नाही. तरी बी अर्धा मिनिटापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. सार्थक बरोबर. राजकुमार बरोबर. पहा, आता 2 आत्ताच आपण पाहिलं की मूळ संख्या. आता 5 आणि 7च्या दरम्यान मूळ संख्या कोणती आहे? 6. ही 6 ही कसली संख्या आहे? तर संयुक्त संख्या आहे. कसली संख्या आहे? संयुक्त संख्या आहे.
आणि दोन मूळ संख्येच्या दरम्यान संयुक्त संख्या असेल तर त्यांना काय म्हटलं जातं? जोडमूळ म्हटलं जातं. अजून एक उदाहरण घेऊ आपण. 3 आणि 5 मध्ये कसली संख्या आहे? संयुक्त संख्या आहे. म्हणजे दोन मूळ संख्येच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असेल तरच त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. ही व्याख्या त्याची आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. खूप सोपा प्रश्न आहे. बघूया काय करतात तुम्ही आता. 6 नंबरच्या प्रश्नाचं 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. बघूया कोण कोण देते. टाइम तुमचा स्टार्ट झालेला आहे. 20 नंबरचा क्वेश्चन. मंथन नाही, समर्थ व्हेरी गुड, शर्वरी, सार्थक आणि विराज वा खूप छान, फरान, दुर्वा शब्बास बाळांनो. मंथन पुन्हा चुकलाय. भक्ती बरोबर. प्रचिती तूही चुकलेली आहे. संस्कार, अजय, समृद्धी, प्रणिती, आनंदी बरोबर. आराध्या चूक आहे. अरफान चूक आहे. x+6 ही विषम संख्या आहे तर x ची किंमत खालीलपैकी कोणती येऊ शकणार नाही. बघा आता कितीतरी सोपा प्रश्न येतो. प्रचिती बरोबर, अरोही चूक. चला 1 मिनिट होत आला, झाला बहुतेक, मी घेतो. झाला 1 मिनिट. बघा आता मला सांगा, x च्या जागेवर जर मी 5 टाकलं तर 6 आणि 5 11 येणार, म्हणजे ही विषम संख्या आहे. ओके. 13 टाकलं तर 13 आणि 6 किती येणार आहे? 13 आणि 6 19 येणार, विषम संख्या आहे. ओके. 7 टाकलं तर 7 आणि 6 13 येणार. ओके. पण 12 टाकलं तर विषम संख्या येईल का? इथे जर मी 12 टाकलं, 12 आणि 6 किती येणार आहे? 18 येईल. तर ती संख्या होणार आहे सम. म्हणून तुमचं आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 4. ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर असायला हवं होतं. कोणती येऊ शकणार नाही असा प्रश्न आहे, त्याच्यामुळे बरीच मुलं चुकण्याची संभावना नाकारता येत नाही. जाऊया पुढे आपण बाळांनो. चला स्टार्ट करतोय. 21 नंबरच्या प्रश्नाकडे आपण पोहोचतोय. x+5 ही समसंख्या आहे तर पुढीलपैकी कोणती समसंख्या असू शकेल म्हटलंय. खूप सोपा प्रश्न आहे. खूपच छान. प्रचिती बरोबर, सार्थक बरोबर, फरहान बरोबर, शर्वरी बरोबर, मंथन बरोबर, भक्ती बरोबर, दुर्वा बरोबर. आनंदी खूप छान. 21 नंबरचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऑप्शन आहेत x+6, x+9, x+4 आणि x+2. राजकुमार चूक, आनंदी बरोबर, दुर्वा बरोबर, समर्थ बरोबर, प्रणिती बरोबर, विराज बरोबर, संस्कार बरोबर, समृद्धी. नाव तुझं चेंज कर बाळ, मला सारखं सिद्धेशचं नाव दिसतंय. समृद्धी, राजकुमार चूक, अरू चूक, अरफान चूक. सलग 4ही मुलं चुकलेली आहेत. चला 1 मिनिट होऊन गेलेलं आहे. बघा हे प्रश्न कसे सोडवायचे. ही समसंख्या म्हणजे इथे काहीतरी आपण किंमत भरू ना. आपण एक किंमत भरली तर किती येईल? 5 आणि 1 6. सम होते की नाही? टॅली होते की नाही आपलं? होते टॅली. मग इथे जर केलं तर इथं झालं 7. ही समसंख्या आहे का? नाही. इथे जर केलं तर 9 आणि 1 10. समसंख्या यस. इथे 1 टाकला तर 4 आणि 1 5. सम नाहीये. इथे 1 टाकला तर 3. सम नाहीये. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही एकच काही तुम्ही 3 घेऊ शकता, 2 5 घेऊ शकता, जे तुम्हाला आवडेल तो अंक इथे फिल करू शकता आणि त्यानुसार हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ऑप्शन नंबर 2 यायला पाहिजे. तुम्हाला कळलं की मी काय आयडिया केली? म्हणजे नियम वगैरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नाही केला, हे केलेलं आहे. मंथन काय करतोय? चला आता आपण काय करूया, पुढे जाऊया. एकशे 97 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? तर बघा खूप छान प्रश्न आहे.
197 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? 22 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा, ज्याचे ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन सम, दुसरा ऑप्शन विषम, तिसरा ऑप्शन मूळ आणि चौथा ऑप्शन पर्याय 2 व 3. 22 नंबरचा प्रश्न आहे, सॉल्व करा. सगळ्यांचं बरोबर आहे. अजय बरोबर, संस्कार, सार्थक, फरहान, अरफान, राजकुमार बरोबर. प्रचिती बरोबर, विराज चूक आहे. चला 1 मिनिट झाला, मी सांगतो. 197 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? विषम तर दिसतेच आहे आपणाला, आणि ती मूळ पण आहे. म्हणून ऑप्शन 2 आणि 3, म्हणून आपलं जे मूळ उत्तर येणार आहे ते आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन 4. कोणतं उत्तर येणार आहे? ऑप्शन 4 हे उत्तर येणार आहे. लक्षात आलं का सर्वांच्या? ऑप्शन 4 हे आन्सर येणार आहे. काय होतं, आपण विषम बघतो आणि ऑप्शन 2 ला टिक करण्याची संभावना असते आणि मग आपण चुकतो. चला 23 नंबरचा प्रश्न स्टार्ट होतोय तुमच्यासाठी. x+9 ही एक विषम संख्या आहे, तर त्यापुढील 8वी विषम संख्या कोणती? विषम संख्या आहे, विषम संख्या विचारली आहे. ओके, करा तुम्ही. खूप सोपा प्रश्न आहे, खूपच सोपा प्रश्न आहे. 23 नंबरचा प्रश्न. प्रचिती शिंदे, समृद्धी बरोबर आहे. सार्थक बरोबर, मंथन चूक आहे, दुर्वा बरोबर, अजय, आनंदी, फरहान बरोबर, राजकुमार चूक, शर्वरी बरोबर. खूप सोपा. जी दिलेली संख्या आहे ती जशीच्या तशी मांडायची. संस्कार बरोबर, प्रणिती बरोबर, मंथन बरोबर. चला आता मी सांगतो. कार्तिकी, अरफान चूक आहे, समर्थ पण चूक आहे. बघा बाळांनो, जो जो 1 मिनिट झालेला आहे, दिलेली संख्या कोणती? x+9 आहे, ती जशीच्या तशी मांडायची. लक्ष द्या सर्वांनी. जशीच्या तशी मांडली का? मांडली. ओके. पुढील म्हटलंय तर पुढील म्हटलं असेल तर प्लस, मागील म्हटलं असेल तर मायनस. आता बघा 8वी म्हणजे 8 दुनी 16 तर तुम्ही करणारच आहे. 8 दुनी 16 तुम्हाला करायचंच आहे, दुप्पट करायचीच आहे. विषम विषम असेल तर जशीच्या तशी, समसम असेल तर जशीच्या तशी दुप्पट मांडायची. आता बघा 16 आणि 9 25 होणार आहे. x+25, हे प्लसचं चिन्ह विसरायचं नाहीये. x+25 ऑप्शन नंबर 2 हे तुमचं आन्सर येणार आहे. सर मी पाठव. हा बाळ, ठीक आहे. ओके, चला आता पुढे बघा, पुढचं गणित काय म्हणतंय. दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी खालीलपैकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? खूप छान प्रश्न आहे हा, खूपच छान प्रश्न आहे. बरोबर आहे भक्ती, सार्थक बरोबर आहे, विराज बरोबर आहे, मंथन, अरू बरोबर आहे, फरहान चूक आहे. नाही, फरहान बरोबर आहे, फरहान बरोबर आहे, संस्कार बरोबर आहे, प्रचिती, दुर्वा, अजय आणि राजकुमार तुमचंही सर्वांचं बरोबर आहे. सगळेच बरोबर आहे. तुम्ही सगळ्यात मोठी शोधली आणि सगळ्यात मोठंच उत्तर दिसते मला इथे. बघा टायमर लावायला मी विसरलो. चला बघा आता, हे काय आहे? 7 7 49 आहे, दोन्ही मूळ नाही आहे, एकच मूळ, आपलं एकच संख्या आहे ती. हे 7 5 35 आहे. ओके, आणि हे किती आहे? हे तर काय 8 9, हे तर मूळ नाहीच आहे. ही मूळ आहे का? नाही आहे, त्याच्यामुळे हे तर उत्तर असू शकणार नाही. आणि ही अकरी 7 77 आहेत. तर बघा ही मोठं उत्तर आहे. अकरी 7 77 ऑप्शन 4 येणार आहे. ओके, ऑप्शन 4 येणार आहे. आता 25 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया. 25 नंबरचा प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी. 25 नंबरचा प्रश्न आहे, स्टार्ट होतोय टायमिंग.
7 विषम संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती असू शकते? 7 विषम संख्या आहेत, खालीलपैकी कोणती असू शकते? व्हेरी गुड. संस्कार आणि प्रणिती बरोबर आहे. फरहान बरोबर आहे. दुर्वा पण बरोबर आहे. खूप छान प्रश्न आहे हा. प्रचिती शब्बास. राजकुमार चूक. सार्थक शिंदे बरोबर. समृद्धी चूक. अजय आनंदी बरोबर. मंथन भक्ती बरोबर. विराज चूक. समृद्धी चूक. सिद्धेश बरोबर. चला थोडा वेळ देतोय तुम्हाला. समृद्धी बरोबर आहे बाळा. समृद्धीने मगाशी चुकीच पाठवलं. अर्पण चूक. राजकुमार चूक. चला 1 मिनिट झालं. मग 7 विषम संख्यांची बेरीज खाली आपण एक प्रॅक्टिकल करून दाखवतो, पण तुम्ही लक्षात ठेवा कसं येतं ते. आधी मी एक प्रॅक्टिकल दाखवतो. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी आणि 7वी. काय म्हटलेले बघा, यांची बेरीज म्हटलेली आहे. तर बेरीज जर केली तर किती येते बघा. 17 न 11, 28, 28 न 9, 37, 37 न 7, 44, 45, 50, 51, 52, 53. काहीतरी चुकलं माझं. 28 आणि 9, 28 आणि 9, 17 न 11, 28. नाही 17 लिहिले तर 13 लिहायला पाहिजे. तरी म्हटलं असं काय झालं. 13 न 11, 24, 24 आणि 9, 33, 33, 40, 45, 46, 47, 48 आणि टोटल आली 49. बेरीज किती आली तुमची बाळांनो? 49. 49. आता मधली संख्या कोण आहे? 1, 2, 3, 4 नंबरची मधली असते. कारण 7 असतील तर 4ची मधली असते. तर हा 7ची किती किती संख्या आहेत? टोटल 7 आहेत. तर 7 गुणिले 7 बरोबर 49 येते. म्हणजे मधल्या संख्येची 7 पट आहे. मधल्या संख्येची 7 पट हे तुमचं उत्तर येणार आहे. किती येणार आहे उत्तर? मधल्या संख्येची 7 पट. आता हे सोडवायचं कसं बघा. इकडे बघा. ज्यावेळेस अशा 7 संख्या असतात ना, 7 संख्या विषम संख्या, तर तुम्ही नेहमी मधली संख्या आहे ना, मधल्या संख्येची किती किती संख्या आहे? 7 असतील तर मधल्या संख्येची जेवढ्या संख्या असतील तेवढी पट असते. जर 5 असत्या तर 5 पट. विषम मध्ये आकडे पाहिजेत हा. 11 असत्या तर 11 पट. 13 असत्या तर 13 पट. असा तो प्रश्नाचं उत्तर असतं. नेहमी लक्षात ठेवायचं. 3 असल्या तर 3 पट. आणि विषम मध्ये आकडे असतात ते. चला पुढच्या याच्याकडे जाऊया आपण. इथे खाली प्रश्न आहेत का? बघूया काय आहे. नाही. आता खूप छान प्रश्न आहेत. सगळ्यांनी त्रिकोणी संख्या पाठ केलेल्या आहेत. आपण थोडस पाठ आहेत का सगळ्यांच्या त्रिकोणी संख्या? का नाही आहेत? चला परत एकदा त्रिकोणी संख्या आपण काय करूया, हे करून घेऊया, काउंट करून घेऊया. हे वर्ग वगैरे पाठ पाहिजे सगळ्यांचे. इथे काय पेज राहिलं का माझं? 213, 212 बरोबर आहेत. काय हरकत नाही. हो का, इथे त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत? 13 आहेत. चला एकदा म्हणून घ्या. हा 13 आहेत. पहिली कुठली? 1, 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91. पुढची कोणती? 105, 120. पुढची कोणती? 136. 136. पुढची 153. 153. पुढची 171. 171. पुढची 190. पुढची 210. पुढची 231. 253. 276. पुढची 325. आता फक्त फक्त या संख्या लक्षात ठेवायच्या नाहीत, तर तुम्हाला हे कितव्या क्रमांकाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये,
की मी जर म्हटलं 66 कितव्या क्रमांकाला आहे तर 11 नंबरला आहे ती. 105 कितव्या क्रमांकाला आहे तर ती 14 नंबरला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला गणितं पटापट वेगाने येतात. अन्यथा मग थोडंसं वेळ लागतो. ठीक आहे. हे सगळ्यांच्या पाठ असल्या पाहिजे संख्या. पाठच पाहिजेत आपल्याला, त्या करावेच लागतात. आणि एक लक्षात घ्या, यातला फरक बघा ना, किती फरक असतो बघा आता. 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक, 5चा फरक, 6चा फरक, 7चा फरक, 8चा फरक, 9चा फरक, 10चा फरक, 11चा फरक, 12चा फरक, 13चा फरक, 14चा फरक, 15चा फरक, 16चा फरक, 17चा फरक, असा फरक सेम असतो. चला, त्रिकोणी संख्या ह्या अनंत असतात. 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराची नेमपण केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. म्हणजे लागोपाठच्या संख्यांचा गुणाकार भागिले 2 असतो तो. कोणत्याही 2 त्रिकोणी संख्येची बेरीज ही वर्ग संख्या येते. 2 संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या येते. चला आपण जाऊया प्रश्नांकडे. आता वर्ग हे सगळ्यांचे पाठ आहेत. कोणाचे पाठ नाही असं कोण आहे का? गणही सगळ्यांचे पाठ आहेत. बघा, परत एकदा वर्ग वाचून घ्या सगळ्यांनी. 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100. अशाच पद्धतीने 30चे 900 आहेत. वर्ग संख्येच्या एकक स्थानी हे अंक कधीच नसतात. 2, 3, 7, 8 हे लक्षात ठेवायचे. 2, 3, 7, 8 हे अंक कधीच नसतात. इथे बघा तुम्हाला 2, 3, 7, 8 नाहीये. घनसंख्या म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार आणि वर्ग संख्या म्हणजे त्याच संख्येचा 2 वेळा गुणाकार असतो. आता घनही पाठ आहेत आपले. 1चा घन 1, 2चा 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 264, 7चा 343, 8चा 512, 9चा 729 आणि 10चा 1000. आता इथे प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्येची आहे? सहमूळ संख्या म्हणजे फक्त 1 ने भाग जातो, बाकीने भाग जात नाही. 1 नेच भाग जातो. आता इथे आपण पहा, 4 आणि 8 4 ने भाग जातो याला, त्याच्यामुळे ही सहमूळ नाही. 15 आणि 25 5 ने भाग जातोय, त्याच्यामुळे ही नाहीये. 11 व 33 11 ने जातोय, त्याच्यामुळे ही नाही. आता 25 आणि 27 ही सहमूळ आहे. याच्यात बघा दोन्ही संख्या मूळ नाहीयेत, तरी पण याला सहमूळ म्हणतात. कारण का? तर याला फक्त केवळ 1 ने भाग जातो. कितीने भाग जातो? 1 ने भाग जातो. कारण त्या दोघांमध्ये 1 हाच केवळ सामायिक विभाजक असतो. म्हणजे इथे सगळ्यात लिहिलेले बघा, 25 व 27 यामध्ये 1 हाच सामायिक विभाजक आहे, म्हणून ही जोडी सहमूळ आहे. मग सहमूळची व्याख्या काय? ज्या दोन संख्यांचा एक हाच सामायिक विभाजक असतो त्याला सहमूळ असं म्हटलं जातं. लक्षात आलं का? चला आता प्रश्न चालू होतील. खूप छान प्रश्न असतात, खूप सोपं. असत्य विधान तुम्हाला विचारलेलं आहे. टायमर इन्क्रीज करतो, तुम्ही सोडवायला लागा. चला, असत्य विधान बघा, घटक सहमूळ त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, घनसंख्या. शर्वरी फरान बरोबर आहे. खालीलपैकी असत्य विधान विचारले. लगतच्या समसंख्या ह्या सहमूळ असतात. 23 व 41 ही सहमूळ संख्याची जोडी आहे. 17 व 51 ही संख्येची जोडी सहमूळ नाही. लगतच्या क्रमवार संख्या ह्या नेहमीच सहमूळ असतात. बघूया आता आपण काय. तुम्हाला असत्य विचारलंय, सत्य विचारलं नाही. मग आता याच्यावरून अंदाज बांधायचे आणि आता आकडे बदलले की तुम्हाला ते कळलं पाहिजे. अशा प्रकारे 4 विधाने तुम्हाला दिलेली असतात. त्यात जो प्रश्न, ज्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला असेल त्या प्रकारचं उत्तर तुम्हाला देणे अपेक्षित असते. चला 1 मिनिट झालेलं आहे. असत्य विधान बघूया आपण. लगतच्या समसंख्या ह्या सहमूळ असतात. मग आता मी 2 आणि 4 घेतले, असं समसंख्या आहेत ना लगतच्या.
आणि 2 ने 4 ला भाग जातोय, त्याच्यामुळे त्या सहमूळ असतील का? तर त्या सहमूळ असणार नाहीत. आणि आपलं पहिलंच विधान हे असत्य ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमचं ऑप्शन 1 हे आन्सर येणार आहे. मग आपण आता खाली बघायचं का नाही? बघायचं आपण खाली. आपल्याला माहिती पाहिजे काय? कोणत्याही मूळ संख्या ह्या सहमूळच असतात. कोणत्याही 2 मूळ संख्या ह्या काय असतात? सहमूळच असतात. मग ही तर मूळ आहे, ही पण मूळ आहे, म्हणजे ही सहमूळ आहे. 17 व 51 ही सहमूळ संख्याची जोडी नाही. जोडी सहमूळ नाही तर 17च्या पाड्यात आहे. 17 एके 17, 17 दोन्ही 34, 17 त्रिके 51 ही सहमूळ जोडी नाही. हे विधान बरोबर आहे. आता बघा लगतच्या क्रमवार संख्या म्हणजे आता 15 आणि 16 घेतो. क्रमवार हा. क्रम म्हणजे लागोपाठ येणाऱ्या, क्रमाने येणाऱ्या, त्याला अनुचर पण म्हटलं जातं. अशा संख्यांना काय म्हटलं जातं? सहमूळच असतात त्या. मग इथे एखाद्या वेळेस त्यांनी संख्या दिली असते अशा 20 21 दिलं असतं तरी चाललं असतं, त्याही समूळच असतात. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 1 उत्तर येणार आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. चला स्टार्ट. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्याची जोडी सहमूळ नाही म्हटलेलं आहे? शब्बास प्रचिती, सार्थक, दुर्वा. खूप छान. पुढची मुलं पाठवा. फरहान बरोबर, आनंदी अजय बरोबर. खूप छान. चला अर्धा मिनिट झाला बघा. 10 15 सेकंदात मला उत्तर सेंड करतात. हुशार आहेत ती किंवा घरी प्रॅक्टिस करतात ती. आणि प्रचितीने खूप सोडवलंय. सगळ्यांना सूचना आहे. प्रचितीचं भरपूर झालं. किती झालं प्रचिती बाळा? सर 1 to 22 झाले. 1 ते 22 झालेले आहेत. 22 पेज नंबर किती पर्यंत झालं पेज नंबर? 214 200 77 पर्यंत झालं. बरोबर. सर नाणी नोटापर्यंत. तेच 277 नाणी नोटापर्यंत तिने संपवलेलं आहे. मी प्रचितीला छान गिफ्ट घेणार आहे. जी मुलं पूर्ण पुस्तक सोडवतील आणि छान मराठीचं पाठांतर करतील त्या प्रत्येकाला गिफ्ट घेतलं जाईल. सगळ्यांनी अभ्यास करायचा. आता पहा माझं ट्रेनिंग आहे पहा उद्यापासून. म्हणजे मी इलेक्शन ड्युटीला आहे ना, तर उद्या काही तास होणार नाही. उद्या परवा पण मी तिकडेच आहे, बाहेरच आहे. आणि परवा पण एखाद्या वेळेस मला उशीर होऊ शकतो तिकडून येताना. त्याच्यामुळं 2-3 दिवस तास बंद राहतील. ठीक आहे, काय अडचण आहे? नाही. चला नाही. याचं उत्तर बघूया. ही नाहीये पहा. 24 आणि 30 ही सहमूळ नाही, कारण याला 2 ने भाग जातो. ही लगतची जोडी आहे. हे पण एका ह्याच्यात येत नाही. एक मूळ आणि एक ही पाड्यात नसेल तर ही चालते. ही मूळ आहे आणि एक ही कुठली पाड्यात नसेल तर चालते. त्याच्यामुळे ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे. ऑप्शन 2 ही सहमूळ नाही. ही सहमूळ सहमूळ समूळ ही नाही. म्हणून ऑप्शन 2 हे तुमचं आन्सर आहे. काय हरकत आहे बाळांनो? आता 2-3 दिवस क्लास बंद राहतील. मी इलेक्शन ड्युटीमध्ये आहे. सर रात्री घेणार आहे. नाही बाळांनो, आता लॅपटॉप वगैरे माझ्यापाशी काहीच नसणार ना, मी तिकडेच असणार ना ते सगळं